आज आपण आषाढी एकादशी स्पेशल केळीची पुरी आणि शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा बटाटा शिजवून घेतला होता। त्याला छान किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचा आहे। नंतर 2 चमचे भरून या ठिकाणी साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे। तुम्ही भिजू घातलेल्या साबुदाण्याला मिक्सरवर वाटून सुद्धा घेऊ शकता। नंतर कच्च्या केळीचं पीठ या ठिकाणी घेतलेलं आहे। केळीला छानपैकी सोलून घ्यायची आणि ते उन्हात वाळवून त्याचं पीठ करून आम्ही असं स्टोअर करून ठेवतो। नंतर तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे। तिखट थोडं कमी घाला जेणेकरून आपली चटणी सुद्धा तिखट असणार आहे। जिरं घालायचं आहे आणि 2 ते 2.5 चमचे भरून आपल्याला शेंगदाण्याचं बारीक कूट घालून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। तुम्ही ओवा, जिरं जे काही तुम्ही यूज करता उपवासासाठी ते तुम्ही घालू शकता। नंतर हे छानपैकी आपल्याला कोरडा आधी मिक्स करून घ्यायचं। नंतर पाण्याच्या साहाय्याने मस्त मऊ असा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। हा गोळा 10 मिनिटासाठी रेस्टिंगला ठेवायचा। नंतर छान त्याला मळून घ्यायचं आणि असं पिशवीवरती थोडं तेल लावून कुठली कडक पिशवी तुम्ही घेऊ शकता। नंतर आपल्याला त्यावरती पुरी लाटून घ्यायची आहे आणि छानपैकी आपल्याला ते तेलात तळून घ्यायची आहे। ही पुरी तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे जेणेकरून आपली पुरी अजिबात तेलकट होणार नाही आहे। आणि यासोबत जी आपण शेंगदाण्याची चटणी केलेली आहे त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि हिरवी मिरची सुद्धा भाजून घेतलेली आहे। थंड झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ आणि पाणी घालून ते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तयार आहे या ठिकाणी साधं आणि सोपं कमी वेळेत तयार होणारी अशी आषाढी एकादशी स्पेशल कच्च्या केळीची पुरी। नक्की ट्राय करून बघा। चवीला खूप छान लागते आणि अगदी मऊ बनून तयार होते। बिलकुल कडक होत नाही। थंड झाल्यानंतर जरी तुम्ही खाल्ली ना तर ती कडक पडणार नाही। नक्की ट्राय करून बघा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।